करू पहिलं नमन ज्योतिबा, करू पहिलं नमन ज्योतिबाला, जनश्री मुक्तीला जन्म दिला. 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 सन 1800 सालात स्त्रिया होत्या अज्ञानात, स्त्रिया होत्या अज्ञानात, स्त्रिया होत्या अज्ञानात. लिहा वाचा या शाळा नव्हती, स्त्री घरात बंदिवान होती. स्त्री घरात बंदिवान होती, स्त्री घरात बंदिवान होती. अहो, पण कारण काय सांगितलं? कारण म्हणून नावाच्या विकृत बुद्धी असलेल्या माणसाने मनुस्मृतीत लिहिलं होतं, न स्त्री स्वातंत्र्य महर्ती. म्हणजे स्त्रियांना स्वातंत्र्य नाही. का बरं? स्त्री काय माणूस नाहीये? पहा ना, स्त्री माणूस आहे, पण म्हणून ते नाकारलं आणि स्त्रियांना सुद्धा गुराढोरासारखं जीवन दिलं पाहिजे, त्यांना स्वातंत्र्य नाही दिलं पाहिजे असं त्यांनी सांगितलं. सन 1800 सालात स्त्रिया होत्या अज्ञानात, स्त्रिया होत्या अज्ञानात, स्त्रिया होत्या अज्ञानात. लिहा वाचा या शाळा नव्हती, स्त्री घरात बंदिवान होती. स्त्री घरात बंदिवान होती, स्त्री घरात बंदिवान होती. अशा अंधारात, अशा अंधारात अशा अंधारात, अशा अंधारात. ज्योतिबान पहिला दिवा लावला, जनश्री मुक्तीला जन्म दिला. पहिलं नमन ज्योतिबाला, जनश्री मुक्तीला जन्म दिला, जनश्री मुक्तीला जन्म दिला. 1848 साल उजडलं आणि त्याने बंडाचं निशाण रोवलं. त्याने सावित्रीला शिकवलं. सनातन्यांनी केला हल्ला, परिजरा नाही डगमगला. सनातन्यांनी केला हल्ला, परिजरा नाही डगमगला. नाही डगमगला, परिजरा नाही. खाऊन शेण मारा, खाऊन दगड गोटा, झेलून शेण मारा. झेलून दगड विटा, खाऊन शेण मारा. मुलीसाठी काढली पहिली शाळा, जनश्री मुक्तीला जन्म दिला.